नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत. बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून गोळीबार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात पोलिसांनी जो स्वरक्षणार्थ गोळीबार केला त्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. मात्र अक्षय शिंदेच्या वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. या प्रकरणात आणखी 6 जण आरोपी आहेत. पोलिसांनी त्यांना शोधलं नाही आणि आमच्या पोराला मारून टाकलं. त्यांना वाचवण्यासाठीच आमच्या पोराला मारण्यात आलं, असा आरोप अक्षय शिंदेच्या वडिलांनी केलाय. या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे, तेव्हाच आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ. अन्यथा आम्हालाही गोळ्या घालून ठार मारा, आम्ही मरायला तयार आहोत, असं सुद्धा अक्षय शिंदे याच्या आई वडिलांनी म्हटलंय. यासोबतच अक्षयने मला जेलमध्ये एक मोठा पेपर दाखवला होता. यामध्ये काय आहे वाचून बघा, असं तो म्हणाला. पण मला वाचता येत नाही. तो पेपर अक्षयच्या खिशात ठेवला होता. त्यामध्ये काय लिहिलं होतं माहिती नाही. मात्र पोलिसांनीच तो पेपर मुद्दाम अक्षयच्या खिशात ठेवला असेल. त्या लोकांनीच मुद्दाम हा पोरगा असं करून घेणार असं कागदावर काहीतरी लिहून तो अक्षयच्या खिशात ठेवला असावा. त्या लोकांना अक्षयला मारायचं होतं, म्हणूनच त्याच्या खिशात ती पावती ठेवली असेल. पोलीस आता खोटं बोलतायत, त्यांना कोणीतरी पैसे दिलेत, असा आरोप सुद्धा अक्षय शिंदे याच्या वडिलांनी केलाय. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.